नमस्कार मित्र हो, मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्र हो, माझी अशी अपेक्षा आहे की आपलं 30 डे मेडिटेशन चॅलेंज जे सुरू आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल आणि प्रत्येक दिवसाचं मेडिटेशन तुम्ही करून बघत असाल. तर आज आहे दिवस 14वा आणि आज आपण आणखीन एक असंच मेडिटेशन बघणार आहोत. आता ते बघण्या अगोदर त्या मेडिटेशनचा पर्पज आपण बघूया. मित्र हो, आपल्या सगळ्यांमध्येच असं म्हटलं जातं की देवाचा अंश असतो आणि आपण कधी त्याचा अनुभव घेतलेला नसतो. तर आज आपण थोडंसं त्या देवाच्या अंशाचा अनुभव घेणार आहोत. आणि हे मेडिटेशन करायचं कशासाठी आहे? आपल्याला जर आतून शांततेची अनुभूती घ्यायची असेल किंवा तुम्हाला खरा आनंद जर उपभोगायचा असेल तर हे मेडिटेशन तुम्ही जरूर करावं अशी मी अपेक्षा करतो. थोडंसं हे मेडिटेशन करण्यापूर्वी मी काही इन्स्ट्रक्शन्स देतो की हे मेडिटेशन आहे कसं. कारण तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही हे मेडिटेशन 45 मिनिटं ते 1 तासापर्यंत वाढवू शकता. करायचं काय आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे मेडिटेशन झोपण्या अगोदर आडवं पडून केलं तरी चालतं आणि या मेडिटेशनच्या स्टेटमध्येच आपण जर झोपी गेलं तरीसुद्धा चालतं. त्यामुळं हे मेडिटेशन आपण झोपताना करायचं आहे. आणि काय हे थोडंसं व्हिज्युअलायझेशन टाईप मेडिटेशन आहे, म्हणजे गायडेड मेडिटेशन आहे. आपण जवळपास सगळे गायडेड मेडिटेशन्सच बघतो आहे की ज्याच्यामध्ये एखादा पर्टिक्युलर पर्पज असेल आणि त्या पर्पजसाठी आपण काय व्हिज्युअलाइज करायचं हे आपण बघायचा प्रयत्न करतो आहे. जसं की काल आपण बघितलं युथफुलनेससाठी कुठलं मेडिटेशन आहे, डक एग किंवा सो क्रीम मेडिटेशन. ते तुम्ही करून बघितलं असेल तर ते एक जबरदस्त मेडिटेशन आहे आणि त्याचा अनुभव पण जबरदस्त येतो. तर आत्तापर्यंत तुम्हाला कुठलं मेडिटेशन आवडलं हे तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आजचं मेडिटेशन कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंट्समध्ये जरूर सांगा. मित्र हो, आत्ताच्या या परिस्थितीमध्ये जिथं आजूबाजूला कदाचित भीतीदायक चित्र आपल्यासमोर उभं केलं जातं आहे, आपण डिस्टर्ब होतो आहे, आपल्याला फिनान्शियल क्रायसिस किंवा आर्थिक आणीबाणीला कदाचित सामोरं जायला लागते, अशा वेगवेगळ्या नेगेटिव्हिटीज आपल्या आजूबाजूला असताना जर आपल्याला या परिस्थितीमध्ये स्टँड व्हायचं असेल आणि प्रगती करायची असेल यानंतर, तर मेडिटेशन हे एक सर्वोत्तम साधन आहे. त्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल की आपले हे मेडिटेशन्स भरपूर लोकांपर्यंत पोहोचावेत तर तुम्ही ते शेअर करणं आवश्यक आहे. आणि हे मी माझ्या रिसर्चमधून फाइंड केलेले मेडिटेशन्स आहेत. त्यामुळं त्याचा इफेक्ट हा मी अनुभवलेला आहे किंवा इतरांना अनुभवताना बघितलेला आहे. त्यामुळं ते तेवढे इफेक्टिव्ह आहेत. तुम्ही इतरांबरोबर ते शेअर करा. त्यांचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आणि माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. बऱ्याच जणांना नोटिफिकेशन्स येत नाही आहेत, तर बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑलला तुम्ही क्लिक केल्यानंतर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील. मी टेलिग्रामची लिंक पण तयार करतो आहे ज्याच्यामध्ये आपले सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. ती लिंक पण खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे. आपली टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सगळे मेडिटेशन्स, सगळे आपले अपडेट्स, आणखी काही ॲडिशनल हिंट्स जर असतील, पद्धती असतील तर त्या तुम्हाला मिळत राहतील आणि माझ्याबरोबर तुम्ही नेहमी कनेक्टेड राहाल. तर मित्र हो, आपण इथंच तुम्ही हा व्हिडिओ पॉज करू शकता आणि इथून पुढं आपण अर्ध्या तासासाठी आजचं मेडिटेशन करणार आहोत. आणि या मेडिटेशनचा पर्पज आहे आंतरिक शांती आणि आनंद. तर आपण व्हिडिओ पॉज करू शकता. तुम्ही शरीराच्या सुखावह अवस्थेमध्ये बसायचं आहे किंवा
आडवं पडायचं आहे. आता आपण जे ध्यान करणार आहोत ते आपण झोपण्याआधी करणं गरजेचं आहे. या मेडिटेशननंतर आपण झोपणं हे अपेक्षित आहे. तीन वेळेला खोल श्वास घ्यायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे. आपला श्वास ज्याप्रमाणे सुरू आहे त्याप्रमाणे सुरू ठेवायचा आहे. त्याच्याकडं फक्त लक्ष द्यायचं आहे. यानंतर आपण आपलं संपूर्ण शरीर शिथिल करणार आहोत. मी तुम्हाला शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडं घेऊन जातोय. आपण त्या ठिकाणी मनानेच जायचं आहे आणि त्या ठिकाणी जर कोणता ताण असेल तर तो ताण काढून टाकायचा आहे आणि तो भाग सैल करायचा आहे, शिथिल करायचा आहे. डोक्याच्या वरच्या भागातील त्वचा, मागच्या भागातील त्वचा, चेहऱ्याची त्वचा, कपाळ, भुवया, दोन्ही डोळे, डोळ्याभोवतालचे स्नायू, गाल, ओठ, जीभ, खालचा जबडा, मान, दोन्ही खांदे, दोन्ही हात, कोपर, मनगट, दोन्ही हातांची बोटं, छातीची त्वचा, छातीच्या आतील अवयव शिथिल करायचे आहेत. पोटाची त्वचा, पोटाच्या आतील अवयव, पाठीचा कणा, कण्याभोवतालचे स्नायू, कंबर, कमरेखालचा शरीराचा भाग, हिप्स, दोन्ही मांड्या, गुडघे, पिंढऱ्या, घोटे, दोन्ही पावलं, पायांची बोटं. डोक्याच्या वरच्या भागापासून आपलं शरीर पुन्हा एकदा बघायचं आहे. ज्या ठिकाणी ताण जाणवेल त्या ठिकाणचा ताण मनानेच काढून टाकायचा आहे आणि प्रत्येक श्वासाबरोबर आपलं शरीर जड होत चाललंय अशी भावना मनामध्ये आणायची आहे.
आता अशी कल्पना करायची आहे की आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या खाली ज्या ठिकाणी पोट चालू होतं त्या ठिकाणी 2 इंच उंचीची आपल्या इष्टदेवतेची मूर्ती आहे. मग ती एखादी देवता असेल, देव असेल, स्वामी असतील, तुमचे गुरु असतील, किंवा इमॅजिनरी एखादी व्यक्ती असेल, बुद्ध असतील, महावीर असतील, येशू असतील, त्यांची मूर्ती आपल्या पोट आणि छातीचा पिंजरा हे भाग ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी आहे. त्या देवतेचं अस्तित्व आपण अनुभवायचे. आणि आता हळूहळू ही मूर्ती प्रकाशमान होतीये. त्या मूर्तीच्या बाजूनी दिव्य किरण बाहेर पडतायत. आणि हळूहळू ती संपूर्ण मूर्ती ही प्रकाशमान झालेली आहे. त्या मूर्तीचा दिव्य प्रकाश आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पसरलेला आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी या प्रकाशाने उजळून निघालेली आहे. आपण त्या देवाप्रमाणे प्रकाशमान झालेलो आहोत. आपल्या शरीरातून हा दिव्य प्रकाश आपल्या बाहेर पडतोय आणि तो आपल्या खोलीमध्ये पसरतोय. शांततेची आणि आनंदाची ऊर्जा घेऊन हा प्रकाश बाहेर पडतोय. आपण एखाद्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झालेलो आहोत. हळूहळू हा प्रकाश आपल्या शहरामध्ये पसरतोय. आपल्या जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये आणि संपूर्ण पृथ्वीला आपण आता प्रकाश देतोय.
आपण या अवस्थेची अनुभूती काही काळ घेणार आहोत. आपला प्रकाश हा संपूर्ण विश्वाला व्यापून राहिलेला आहे. अतिशय तेजस्वी असा प्रकाश पूर्ण विश्वाला प्रेमाची ऊर्जा देतोय, आजार बरा करण्याची ऊर्जा देतोय, आनंद वाटतोय आपल्याला आतून. मनाची ही शांत आणि आनंददायी अवस्था आपण अनुभवायची आहे.
हळूहळू हा प्रकाश आपल्याकडं परत येतोय. आणि सरते शेवटी आपल्या पोटामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये ती मूर्ती आहे आणि ती अतिशय तेजस्वीपणे चमकतीये. आणि आता अचानकपणे ती मूर्ती अंतर्धान पावलेली आहे. एखादी तेजस्वी गोष्ट आपल्या डोळ्यासमोरून निघून गेल्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला तिथं अंधारी जाणवते किंवा अंधार जाणवतो, त्याच प्रकारे आपल्या हृदयामध्ये आपल्याला त्या मूर्तीच्या आकाराचा पोकळ अंधार जाणवायला लागेल. या अंधारामध्ये अतिशय शांतता लपलेली आहे. तुम्ही या अवस्थेमध्ये राहायचं आहे. फक्त कोणता विचार पकडून ठेवायचा नाही आहे. आपलं लक्ष पुन्हा या अंधाराकडे घेऊन यायचं आहे. आणि या शांततेची आपण काही काळ अनुभूती घ्यायची आहे. आनंद आणि शांतता जाणवते.
आपण मनाच्या सर्वोत्तम अवस्थेमध्ये आहोत. मनाची गाढ, शांत आणि अतिशय आनंदी अवस्था तुम्ही अनुभवताय. आणि हा अनुभव घेत असतानाच आपण या अवस्थेच्या बाहेर येणार आहोत, किंवा तुम्ही याच अवस्थेमध्ये झोपलत तरी चालेल. तुम्हाला या अवस्थेच्या बाहेर यायचं असेल तर मी 1 ते 5 आकडे मोजतोय. 1. आपल्या शरीराबद्दल जागरूक व्हायचं आहे. मी 5 हा आकडा म्हटल्यानंतर तुम्हाला मेडिटेशनमध्ये ज्या प्रकारचा आनंद आणि शांतता जाणवली होती, त्याच प्रकारचा आनंद आणि त्याच प्रकारची शांतता आणखीन जास्त प्रमाणात अनुभवायला येईल. 2. अतिशय शांत आणि आनंदी तुम्ही आहात. 5 म्हटल्यानंतर तुमची शांत आणि आनंदी अवस्था तशीच कंटिन्यू राहणार आहे. 3, 4 आणि 5. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डोळे उघडू शकता, किंवा तुम्ही हे मेडिटेशन बंद करून झोपी जाऊ शकता. धन्यवाद.